नमस्कार, मी आशा. आपला प्रॉब्लेम सेट 1 चालू आहे, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल या चॅप्टरमधला. आज आपल्याला क्वेश्चन नंबर 5 सॉल्व करायचा आहे. क्वेश्चन नंबर 5 मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचे आहेत बाय युजिंग क्रॅम्स रूल और डिटर्मिनंट मेथड. तर आपल्याला माहिती आहे, जर या 2 टाईपमध्ये जर इक्वेशन असतील, हे 2 जर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल असतील, तर ॲट फर्स्ट आपल्याला त्यांचा डिटर्मिनंट काढायचा असतो. आणि डिटर्मिनंट काढताना पहिल्यांदा आपण डी कॅल्क्युलेट करतो. डी म्हणजेच त्यांच्या एक्स आणि वायच्या व्हेरिएबलचा कोइफिशियंटनी बनवलेला डिटर्मिनंट असतो. ओके, तर त्याची रचना कशी असते, जर a1x + b1y = c1 आणि a2x + b2y = c2 असे जर 2 इक्वेशन्स असतील, तर डी म्हणजेच काय असतो, a1 a2 म्हणजेच ॲट फर्स्ट दोन्ही इक्वेशनचे एक्सचे कोइफिशियंट आणि नंतर दुसऱ्या रोमध्ये दोन्ही इक्वेशनमधल्या वायचे कोइफिशियंट b1 b2. ओके, आणि dx कसा काढतो आपण, तर dx काढताना डी मधल्या एक्सचे कोइफिशियंट रिप्लेस करतात आपण कॉन्स्टंटनी रिप्लेस करतो. ओके, आणि वायचे कोइफिशियंट डी मधले ॲज इट इज ठेवतो. आणि dy काढताना एक्सचे कोइफिशियंट डी मधले ॲज इट इज, एक्सचे कोइफिशियंट आपण वायचे कोइफिशियंट आपण कॉन्स्टंटनी रिप्लेस करतो. आणि x = आपल्याला dx/d आणि y = dy/d हे फॉर्म्युले तर माहिती आहे. तर आपण आता एक्झाम्पल सॉल्व करायला चालू करूया. ओके, तर आता एक्झाम्पल नंबर आपला फर्स्ट आहे. तर हे आहे एक्झाम्पल फर्स्ट. तर ॲट फर्स्ट आपण याला नंबरिंग करून घेऊया. 6x - 3y = -10. दिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट. आणि आता हे जे इक्वेशन आहेत, तर ते पण आपण त्या इक्वेशनसारखं लिहून घेऊया, म्हणजे कॉन्स्टंट टर्म इक्वेशनच्या त्या साईडला नेऊया, म्हणजे आपल्याला डिटर्मिनंट काढताना सोपं जाईल. ओके, तर 3x + 5y = आता हे -8 इकडं जाऊन +8 होईल. दिस इज इक्वेशन नंबर 2. लेट a1 = 6, b1 = -3 and c1 = -10. ओके, ॲट a2 = 3, b2 = 5 and c2 = 8. Then d = we know a1 a2 upon b1 b2. ओके, आता d = 6 3 आणि हे b1 b2 -3 आणि 5. आता हा डिटर्मिनंट आपण सॉल्व करूया. 6 पहिल्यांदा असं जायचं, 6 × 5 मायनस नंतर असं -3 × 3. 6 5 30 -3 × 3 -9 होईल. ओके, तर 30 -9 30 मायनस प्लस होईल, इथं 39 येईल. d = 39 मिळालं आपल्याला. आता आपण dx कॅल्क्युलेट करून घेऊया. आता dx म्हणजेच माहिती आहे आपल्याला c1 c2 upon b1 b2. आता c1 कॉन्स्टंट कोणते आहेत, -10 8 अँड b1 b2 -3 अँड 5. ओके, तर आपण या साईडला लिहून घेऊ आणि हा सॉल्व करूया. dx कॅल्क्युलेट करून घेऊया आपण. -10 × 5 पहिल्यांदा असं जायचं, तर dx कॅल्क्युलेट करून घेऊया आपण. पहिल्यांदा असं जायचं आहे, -10 × 5 -3 × 8 -10 × 5 -50 -3 × 8 -24 येईल. ओके, -50 आता इथं मायनस प्लस होईल. -50 + 24 26 येईल. यांचं सबट्रॅक्शन करायचं आहे आणि साईन मोठ्या नंबरचं म्हणजे 50चं साईन लागेल. dx = 26 येईल. आता आपण dy = कॅल्क्युलेट करूया. तर dy = माहिती आपल्याला a1 a2 upon c1 c2. तर a1 a2 6 3 अँड कॉन्स्टंट टर्म -10 8. तर आता हे सॉल्व करून घेऊया आपण. पहिल्यांदा असं जायचं आहे, 6 × 8 -10 × 3. तर 8 6 48 -10 3 30. मग इथं 10ला मायनस साईन असल्यामुळे इथं मायनस येईल. 48 -30. आता इथं मायनस प्लस होईल. 48 + 30. dy = 878 येईल.
आता आपल्याला माहिती आहेत फॉर्म्युला x इज इक्वल टू dx अपॉन डी, dx अपॉन डी अँड y इज इक्वल टू dy अपॉन डी. तर x आणि y आपण कॅल्क्युलेट करून घेऊया. x इज इक्वल टू dx किती आहे -26 अपॉन d इज इक्वल टू 39 आहे. आता x इज इक्वल टू 13 ने डिवाइड करूया. 13 2 26, 13 3 39 -2/3 येईल. x इज इक्वल टू अँड y इज इक्वल टू आपण बघूया. y इज इक्वल टू dy 78 आहे, d आहे 39 आहे. अगेन याला 13 ने डिवाइड करूया. 13 6 13 5 65, 13 6 78 अँड 13 3 39, 3 1 3, 3 2 आता ह्याचं कॅल्क्युलेशन आलं 2 आलं. तर x इज इक्वल टू -2 अपॉन 3 आलं आणि y इज इक्वल टू 2. तर आपलं ॲन्सर काय येईल xy इज इक्वल टू -2/3 अँड 2. दिस इज आवर ॲन्सर. ओके. तर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. सेकंड एक्झाम्पल हे आहे. सेकंड एक्झाम्पलला आपण नंबरिंग करून घेऊया इक्वेशन्सला. 4m - 2n इज इक्वल टू -4. दिस इज इक्वेशन नंबर 1 अँड 4m + 3n इज इक्वल टू 16. दिस इज इक्वेशन नंबर 2. आता याच्यामध्ये a1 a2 b1 b2 अँड c1 c2 काढूया आपण. तर a1 a2 किती आला, तर a1 आणि a2 4च आहे. आता b1 -2 आहे, b2 +3 आहे, +3 लिहायची गरज नाही आहे. c1 -4 आहे आणि c2 16 आहे. तर ॲट फर्स्ट डी कॅल्क्युलेट करूया. डी इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे a1 a2 अपॉन b1 b2. ओके. तर डी काय येईल 4 4 -2 3. तर आता हे सॉल्व करूया. 4 × बाय, आता पहिल्यांदा असं जायचं आहे 3 मायनस ऑफ, आता -2 × बाय 4, नंतर असं -2 × बाय 4. तर आता हे सॉल्व करूया. 4 3 12 मायनस ऑफ -2 × बाय 4 -8 येईल. इथं मायनस मायनस प्लस होईल. 12 + 8 इज इक्वल टू 12 + 8 20 येईल. तर डी इज इक्वल टू 20 आलं. आता आपण dx कॅल्क्युलेट करूया. dx माहिती आहे आपल्याला. एक्सच्या कोएफिशियंटच्या जागी कॉन्स्टंट c1 c2 आणि वायचे कोएफिशियंट ॲज इट इज डीमध्ये. तर कॉन्स्टंट आहेत -4 16 हे, आणि आता वायचे कोएफिशियंट -2 3. तर आता हे आपण सॉल्व करूया. पहिल्यांदा असं जायचं -4 × बाय 3 मायनस ऑफ -2 × बाय 16, -2 × बाय 16. तर -4 × बाय 3 -12 येईल, मायनस ऑफ -2 × बाय 16 -32 येईल. ओके. आपण या साईडला हे घेऊया. dx इज इक्वल टू -12 आणि इथं मायनस मायनस प्लस होईल, +32 होईल. -12 + 32चं कॅल्क्युलेशन काय होईल, 32 - 12 होईल. 32 - 12 0 2 20 येईल, +20 येईल. dx इज इक्वल टू 20 आलं अगेन. आता आपण dy इज इक्वल टू काढूया. dy इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे dy इज इक्वल टू a1 a2 अपॉन c1 c2. आता a1 काय आहे 4 आणि 4. आता c1 c2 -4 आणि 16. आता हे सॉल्व करूया. dy इज इक्वल टू पहिल्यांदा असं जायचं 4 × बाय 16 मायनस ऑफ -4 × बाय, नंतर असं -4 × बाय 4, 4 × बाय 16 16 4 64 येईल, मायनस 4 4 16 येईल, पण इथं -16 येईल. dy इज इक्वल टू 64 + 16 64 + 16 80 येईल. dy इज इक्वल टू 80. तर आता आपण x काढूया. x इज इक्वल टू dx अपॉन डी.
एक्स इज इक्वल टू डी एक्स किती आहे 20 आहे आणि डी पण 20च आहे. एक्स इज इक्वल टू 1 येईल. आता आपण डी वाय काढूया. वाय इज इक्वल टू डी वाय अपॉन डी. वाय इज इक्वल टू डी वाय 80 आहे आणि डी 20 आहे. वाय इज इक्वल टू 4 येईल. 24 जा 80. तर दिस इज आवर आन्सर. एक्स वाय इज इक्वल टू 1 4. ओके. आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल 3 हे आहे. तर ॲट फर्स्ट आपण एक्झाम्पल नंबर 3 नंबरिंग करून घेऊया आणि व्यवस्थित सॉल्व करून घेऊया. 3x मायनस 2y इज इक्वल टू 5/2. आता ह्या इक्वेशनला आपल्याला जर 2ने मल्टिप्लाय करून घेतलं तर हा डिनॉमिनेटर 2 निघून जाईल. तर मल्टिप्लाइंग बाय 2. तर 2ने मल्टिप्लाय केल्यावर 2 मल्टिप्लाय बाय 3x मायनस 2y इज इक्वल टू 5 मल्टिप्लाय बाय 2 अपॉन 2 आहे इथं. ओके. मल्टिप्लाइंग बाय 2. 2ने मल्टिप्लाय केलं बोथ साईडला. 3 मल्टिप्लाय बाय 2 6x येईल. आता ह्या 2ने ह्या -2ला मल्टिप्लाय केलं तर -4y इज इक्वल टू हे 2 2 कॅन्सल होईल इज इक्वल टू 5. दिस इज आवर इक्वेशन नंबर फर्स्ट आलं. आता इक्वेशन नंबर सेकंड. 1/3x प्लस 3y इज इक्वल टू -4/3. आता ह्या पण इक्वेशनला आपण 3ने मल्टिप्लाय करून घेऊया. 3 मल्टिप्लाय इन ब्रॅकेट 1/3x प्लस 3y इज इक्वल टू -4/3 मल्टिप्लाय बाय 3. आता इथं पण ब्रॅकेटमध्ये लिहूया आपण मल्टिप्लाइंग बाय 3. आता 3ने ब्रॅकेटच्या मध्ये मल्टिप्लाय करूया. हे 3 कॅन्सल होईल. 3 मल्टिप्लाय बाय 1/3 इथं फक्त x येईल प्लस आता 3 मल्टिप्लाय बाय 3 9y इज इक्वल टू आता हे पण 3 कॅन्सल होईल -4. दिस इज इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन नंबर 1 आणि 2 वरून आपल्याला a1 a2 b1 b2 आपण काढूया. तर इकडं काढूया आपण. a1 इज इक्वल टू a1 किती येईल मग आता इथं a1 इज इक्वल टू 6 येईल. b1 इज इक्वल टू -4 येईल अँड c1 इज इक्वल टू 5 येईल. आता तसंच a2 इज इक्वल टू 1 येईल ह्या इक्वेशननुसार. b2 इज इक्वल टू 9 येईल आणि c2 इज इक्वल टू -4 येईल. तर त्याच्यावर आपण डी कॅल्क्युलेट करूया. तर डी माहिती आहे आपल्याला a1 a2 अपॉन b1 b2. तर आता मी लिहित बसत नाही, डायरेक्ट लिहिते इथं. a1 a2 किती आहे 6 1 b1 b2 -4 9. आता हे सॉल्व करूया. पहिल्यांदा असं जायचं 6 मल्टिप्लाय बाय 9 मायनस ऑफ -4 मल्टिप्लाय बाय 1. नंतर असं 9 6 जा 54 येईल मायनस ऑफ 4 मल्टिप्लाय बाय -1 -4 येईल आणि मायनस ऑफ -4 प्लस होत असतं. तर 54 प्लस 4 येईल इथं इज इक्वल टू 58 येईल. डी इज इक्वल टू 58 येईल. ओके. आता डी एक्स इज इक्वल टू कॅल्क्युलेट करूया. तर डी एक्स म्हणजे a1 a2च्या टर्म्स कॉन्स्टंटने रिप्लेस करूया. 5 -4 आणि b1 b2 वायचे कोएफिशियंट -4 आणि 9 हे झाले वायचे टर्म्स b1 b2 डी एक्समध्ये. आता हे सॉल्व करूया आपण. पहिल्यांदा असं जा 5 मल्टिप्लाय बाय 9 मायनस ऑफ -4 मल्टिप्लाय बाय -4. तर 5 9 जा 45 येईल मायनस -4 मल्टिप्लाय बाय -4 प्लस 16 येईल. 45 - 16 9 येईल. डी एक्स इज इक्वल टू 29 आलं. ओके. तर आपण डी वाय या साईडला कॅल्क्युलेट करूया. डी वाय इज इक्वल टू आता डी वायमध्ये फर्स्ट एक्सचे कोएफिशियंट एक्सचे काय कोएफिशियंट आहेत 6 आणि 1 हे एक्सचे कोएफिशियंट आले आणि नंतर वायचे कोएफिशियंट वायच्या कोएफिशियंटच्या जागी आपण काय करतो कॉन्स्टंट टर्म c1 c2 5 - 4
दीज आर द C1 C2. तर आता हे कॅल्क्युलेट करूया आपण. पहिल्यांदा असं जा 6 मल्टिप्लाय बाय -4 मायनस ऑफ नंतर असं 5 मल्टिप्लाय बाय 1 6 4 जा -24 मायनस ऑफ 5 तर -24 -5 -29 येईल. dy इज इक्वल टू -29 आलं. तर आता आपल्याला माहिती आहे x इज इक्वल टू dx अपॉन d अँड y इज इक्वल टू dy अपॉन d. x इज इक्वल टू आता dx किती आहे, dx 29 अपॉन d इज इक्वल टू 58 आहे. तो 29 2 जा 58. x इज इक्वल टू 1/2 आलं. आता y इज इक्वल टू dy इज इक्वल टू -29 आहे आणि d इज इक्वल टू 58 आहे. y इज इक्वल टू 29 1 जा 29 2 जा -1/2 आलं. तर आपलं आन्सर आलं x y इज इक्वल टू +1/2 -1/2. ओके, दिस इज आवर आन्सर. तर आपलं 4th एक्झाम्पल हे आहे. आपण नंबरिंग करून घेऊया. 7x + 3y इज इक्वल टू 15. दिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट. अँड आता सेकंड एक्झाम्पल, सेकंड इक्वेशनमध्ये वायची टर्म फर्स्ट आहे तर आपण ॲट फर्स्ट एक्सची टर्म लिहूया. -5x + 12y इज इक्वल टू 39. दिस इज इक्वेशन नंबर सेकंड. आता याच्यावरून a1 a2 b1 b2 अँड c1 c2 कॅल्क्युलेट करूया आपण. तर a1 आहे 7, a2 आहे -5, b1 आहे 3, b2 आहे 12, c1 आहे 15 आणि c2 आहे 39. तर आपण d कॅल्क्युलेट करूया. आता मी फॉर्म्युला नाही लिहित, डायरेक्ट लिहिते. d इज इक्वल टू a1 a2 आपण b1 नाही a1 a2 b1 b2. ओके, 7 -5 3 12. आता d कॅल्क्युलेट करूया आपण. आता 7 पहिल्यांदा असं जायचं आहे. 7 मल्टिप्लाय बाय 12 मायनस ऑफ नंतर असं 3 मल्टिप्लाय बाय -5 84 येईल मायनस 3 5 3 जा 15 येईल पण आता इथं -15 येईल. आता इथं परत मायनस मायनस प्लस होईल. 84 + 15 किती येईल 9 आणि 9 99 + 99 येईल. ओके, 84 + 15 इज इक्वल टू 99. तर d इज इक्वल टू 99 मिळालं आपल्याला. तर आपण dx इज इक्वल टू काढूया. dx इज इक्वल टू आता फर्स्ट ऑफ ऑल कॉन्स्टंटच्या टर्म 15 39 अँड नंतर वायचे कोएफिशियंट 3 12 इज इक्वल टू आता 15 मल्टिप्लाय बाय 12 पहिल्यांदा असं 15 मल्टिप्लाय बाय 12 मायनस हे 5 आहे 3 मल्टिप्लाय बाय 39 3 मल्टिप्लाय बाय 39 180 मायनस 39 मल्टिप्लाय बाय 3 9 3 जा 27 2 कॅरी केला 9 11 117. तर आता 63 dx इज इक्वल टू 63 आलेले आहे. आता dy इज इक्वल टू कॅल्क्युलेट करूया आपण. आता dy म्हणजेच काय, ॲट फर्स्ट एक्सचे कोएफिशियंट 7 -5 आणि नंतर कॉन्स्टंटचे कोएफिशियंट वायच्या कोएफिशियंट जागी 15 39. तर 7 मल्टिप्लाय बाय 39 मायनस ऑफ -5 पहिल्यांदा असं नंतर असं 15 -5 मल्टिप्लाय बाय 15 किंवा 15 मल्टिप्लाय बाय -5 273 येईल मायनस 15 5 जा 75 येईल. पण आता इथं मायनस आहे आणि हे -75 येईल. 15 मल्टिप्लाय बाय -5 -75 इथं मायनस मायनस प्लस होईल 273 + 75 आलं 348 येईल 348. dy इज इक्वल टू 348. ओके, आता आपण x इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे dx अपॉन d अँड y इज इक्वल टू dy अपॉन d. x इज इक्वल टू dx किती आहे
63/D99. तर याला आपण 9ने डिवाइड करूया. 11 येईल इथं आणि 9 7 जा 63 येईल. x इज इक्वल टू 7/11 येईल. आता इथं y इज इक्वल टू dy किती आहे 348/99. तर याला आपण 3ने डिवाइड होतं का? 99ला 3ने डिवाइड होतं. 348ला 3 + 4 7 येतं आणि 7 + 8 7 7 14 15. तर याला 3ने डिवाइड होतो. याला 6 जा 18 116 आलेला आहे. 116/99ला 3ने डिवाइड केल्यावर 33 येईल. ओके, तर 33 हा प्राईम नंबर आहे. त्याच्यामुळं प्राईम नंबर म्हणजेच त्या नंबरला 1 आणि त्या नंबरशिवाय कशाने पण डिवाइड होत नाही. इज इक्वल टू x इज इक्वल टू 7/11 आणि 116/33. y इज इक्वल टू दिस इज आवर आन्सर. आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. हा एक्झाम्पल नंबर 5. एक्झाम्पल नंबर 5 थोडंसं डिफरंट टाईपचं आहे. तर आपण ह्या इक्वेशनला 1, ह्या इक्वेशनला सेकंड आणि ह्या इक्वेशनला थर्ड नंबर देऊया. तर हे कसं सॉल्व करायचं? ॲट फर्स्ट आपण इक्वेशन 1 इज इक्वल टू इक्वेशन नंबर 3 करून एक इक्वेशन मिळवूया आणि नंतर इक्वेशन नंबर 2 इज इक्वल टू इक्वेशन नंबर 3 करून एक इक्वेशन मिळवूया. तर हे असं कसं काय करता येतं? तर जर a इज इक्वल टू बी इज इक्वल टू जर c असेल तर a इज इक्वल टू c आपल्याला लिहिता येतं. त्याचप्रमाणे आपण फर्स्ट इक्वेशन मिळवणार आहेत आणि तसंच b इज इक्वल टू c तर असतंच आहे. ओके, तर ॲट फर्स्ट इक्वेशन 1 इज इक्वल टू इक्वेशन 3 करूया. त्याच्यावर आपल्याला फर्स्ट इक्वेशन मिळवायचं आहे. x + y - 8/2 इज इक्वल टू 3x - y/4. आता क्रॉस मल्टिप्लाय करूया. 4नी इकडे आणि 2नी इकडे. 4 × x + y - 8 इज इक्वल टू 2 × 3x - y. आता हे इथं कॅन्सल करता येईल आपल्याला. हे 4 पण इथं मल्टिप्लाय आहे, हे 2 पण इथं मल्टिप्लाय आहे. तसं की करा किंवा तुम्हाला जर कळत नसेल तर 4नी इथं मल्टिप्लाय करा, 2नी इथं मल्टिप्लाय करा. आता 4नी आपण याला मल्टिप्लाय करून घेऊया आणि 2ला इथं आतमध्ये मल्टिप्लाय करून घेऊया. 4x + 4y - 32 इज इक्वल टू 2 × 3 6x - 2y. आता ह्या टर्म्स या साईडला आणल्यावर प्लस होतील आणि हे -2 इकडं नेल्यावर पॉझिटिव्ह होईल. आता इकडं आणूया या टर्म 6x - 2y. 4x + 4y - 6x + 2y इज इक्वल टू, आता हे 32 तिकडं जाऊन प्लस होईल. आता परत 4x आणि -6x -2x येईल यांचं कॅल्क्युलेशन. -4 - 6 इज इक्वल टू -2. आता इथं 4 + 2 होईल. 4 + 2 6y इज इक्वल टू 32. आता ह्या इक्वेशनला आपण -2नी डिवाइड करूया. ओके, तर डिवायडिंग बाय -2 बोथ साईडला जर -2नी डिवाइड केलं तर काय येईल? -2x अपॉन -2 प्लस 6 डिवायडेड बाय -2 y इज इक्वल टू 32 डिवायडेड बाय -2. आता हे -2 कॅन्सल होईल. इथे येईल प्लस x. आता इथं 2 1 जा 2 2 3 जा इथं येईल -3y येईल इथं इज इक्वल टू 2 1 जा 2. आता इथे येईल 16. ठीक आहे, आता इथं -16 येईल कारण आपण -2नी डिवाइड केलेला आहे त्याच्यामुळं. तर दिस इज आवर इक्वेशन नंबर फर्स्ट. आता असंच आपण सेकंड इक्वेशन मिळवूया. तर सेकंड इक्वेशनसाठी x + 2y - 14/3 इज इक्वल टू 3x - y/4. आता परत क्रॉस मल्टिप्लाय मागायसारखं 4 × x + 2y - 14 इज इक्वल टू 3 × 3x - y. आता 4नी ब्रॅकेटच्या मध्ये मल्टिप्लाय करून घेऊ. 4x + 8y. आता 4 14 4 जा 56 येईल इज इक्वल टू 3 × 3 9x - 3 × 3 3y. आता हे मागायसारखं इकडे येऊन निगेटिव्ह होतील. 9x निगेटिव्ह होईल आणि -7 पॉझिटिव्ह होईल. 4x + 8y - 9x + 3y इज इक्वल टू 56 तिकडे जाऊन पॉझिटिव्ह होईल 56. आता सेम टर्मचं कॅल्क्युलेशन मागायसारखंच 4 - 9 -5x
आता 8 + 3 11y इज इक्वल टू 56. दिस इज इक्वेशन नंबर सेकंड. आता इक्वेशन नंबर फर्स्ट आणि सेकंड मिळालेले आहेत. त्याच्यावरून आपण A1 A2 B1 B2 आणि C1 C2 काढूया, कारण त्याच्यावरून आपल्याला D dx आणि dy काढून आपल्याला x आणि y चे व्हॅल्यूज काढायचे आहेत. तर A1 किती आहे, तर A1 आहे 1, B1 आहे -3 आणि C1 आहे -16. आता तसंच A2 आहे -5, B2 आहे 11 आणि C2 आहे 56. त्याच्यावरून आपण D कॅल्क्युलेट करूया. D म्हणजेच आपल्याला माहिती A1 A2 B1 B2. 1 -5 -3 11. तर D इज इक्वल टू पहिल्यांदा असं जा 1 × 11 मायनस ऑफ -3 × -5 येईल. तर 1 × 11 -11 मायनस ऑफ 5 × 3 15 येईल आणि इथे +15 येईल, कारण दोन्ही पण मायनस आहे त्याच्यामुळं D इज इक्वल टू -4 येईल. dx आता आपल्याला dx म्हणजेच माहिती C1 C2 B1 B2. आता C1 किती आहे -16 आणि C2 आहे 56, B1 -3 आणि B2 11. आता याचं कॅल्क्युलेशन काढूया. dx इज इक्वल टू पहिल्यांदा असं जा -16 × 11 मायनस ऑफ -3 × 56 येईल. तर यांचं कॅल्क्युलेशन करूया. -16 -11 -16 -11 यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर -176 येईल. मायनस आता इथं 56 × -3, तर 56 × 3 करूया. 6 × 18 5 × 3 15 168 येईल. इथं -168 येईल. आता -176 मायनस प्लस 168 येईल. dx इज इक्वल टू -176 + 168 -8 येईल. यांचं कॅल्क्युलेशन dx इज इक्वल टू -8. आता आपण dy इज इक्वल टू कॅल्क्युलेट करूया. dy इज इक्वल टू आपल्याला dy म्हणजेच माहिती आहे A1 A2 C1 C2. आता A1 किती आहे 1 -5 C1 -16 आणि C2 56 आहे. तर आता हे कॅल्क्युलेट करूया आपण. dy इज इक्वल टू 1 × 56 मायनस ऑफ -16 × -5. आता 1 × 56 56 मायनस आता 16 × -5 80 येईल आणि इथं +80 येईल ह्यांचं मल्टिप्लिकेशन, कारण दोन्ही पण नंबर मायनस आहेत. आता 56 × 56 - 80 dy इज इक्वल टू 4 येईल, पण -24 येईल. ठीक आहे. dy इज इक्वल टू -24. आता dx किती आहे, dx आहे -8 आणि d आहे -4. तर x इज इक्वल टू 2 येईल. यांचं कॅल्क्युलेशन 4 1 जा 4 4 2 जा आणि मायनस प्लस होईल. y इज इक्वल टू dy -24 आहे आणि d आहे -4. y इज इक्वल टू 6 येईल. y is equal to 6. This is our answer. Therefore our solution is xy is equal to 2 6. This is our answer. Okay. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.